सर्वदा सर्वे सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय। संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो यासाठी तुमच्या मनापासून आभार। तुमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीकांत पत्कीजी, सचिव प्रेमचंद्र तुलेजी, इतर सदस्य तसेच रोटरी क्लबचे माननीय श्री हसमुख रायजी, सोमय्या सर आणि स्वाती मॅडम या सर्वांना मनापासून नमस्कार करतो। आणि माझं आज मी ज्येष्ठांनी लसीकरण कसं करायला पाहिजे किंवा त्यांना त्याच्याबद्दल काय माहिती असायला पाहिजे याबद्दल बोलणार आहे। तर पुढचे 20 मिनिटात मला हा विषय बोलताना आपण म्हणतो मला आरोग्य पाहिजे, तुम्हाला आरोग्य पाहिजे, पण नेमकं आरोग्य म्हणजे काय? तर याची खूप एक छान व्याख्या आपल्याला जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी म्हणतो आपली संघटना आहे त्यांनी केली। तर हेल्थ इज कम्प्लीट फिजिकल, mental, social well-being and not merely the absence of disease or infirmity. याचा अर्थ आपण आरोग्यमय आहोत किंवा आपण आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहोत याचा अर्थ फक्त शारीरिक न राहता तुम्ही मानसिक दृष्ट्या देखील आणि सामाजिक दृष्ट्या देखील। सामाजिक दृष्ट्या म्हणजे आपल्याकडे मानसिक चांगली अवस्था आहे आणि शारीरिक चांगली अवस्था आहे, पण आपल्याशी मित्रमैत्रीण नाही, आपले जे दुःख आहेत आपण कोणासोबत व्यक्त नाही करू शकत, आपण कोणासोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही, तर पण तो माणूस आरोग्यदायी आहे असं म्हणत नाही, असं या डेफिनेशन नुसार सांगितलं गेलं। तर हे असं आरोग्य मिळवण्यासाठी हे काही आपणून मिळत नाही। आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की आरोग्य म्हणजे आपलं जे परंपरेने चालत आलेलं आहे, आपण जीन्स मध्ये जे मिळालेलं आहे तेच आपलं आरोग्य आहे। तर आरोग्य मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न कसे करावे लागतात ते खूप अवघड आहे असं माहिती आहे। आपल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहितच आहे। आपण व्यायाम केला पाहिजे रेग्युलर, आपण मानसिक शांततेसाठी, मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे, चांगलं फूड खायला पाहिजे, याशिवाय आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, आपल्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे, जगण्यामध्ये चांगली झोप असायला पाहिजे। ह्या गोष्टीचं जर ओव्हरऑल आपण पालन करू शकलो तर एक चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपण मिळू शकतं आपल्याला। पण याच्यात गंमत अशी आहे की आपलं सगळं आरोग्य चांगलं आहे, आपण हे जरी सगळं करत असलो तरी पण आपण कोविडच्या काळात बघितलं की हे सगळं चांगलं असूनही आपल्याला एक तो व्हायरस आला, कोरोना व्हायरस जे म्हणतो, आणि तरी आपल्यातले लोक आजारी पडले, कित्येक जण दुर्दैवाने मेले। असं एकही फॅमिली दुर्दैवानी नाहीये की ज्यांच्या घरातलं कोणी ना कोणी एक्सपायर नाही झालं कोविडच्या काळात। तर जरी तुम्ही आरोग्यासाठी हे सगळे प्रयत्न केले तरी पण काही गोष्टी जर आपण अजून केल्या तर तुम्ही अजून चांगलं आरोग्य जगू शकता किंवा मेंटेन करू शकता। तर त्याला आम्ही म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, म्हणजे आरोग्यावर तुमच्या काही हल्ला होऊ नये याच्यासाठी आपण जे करत असतो ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतो। आता प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे काय, तर आपण असं म्हणत असतो की आउंच्या प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण जर असं काही केलं की जे कदाचित थोडंसं असेल, फॉर एक्झाम्पल सांगायचं की रोज व्यायाम केला, नॅचरल तुमची तब्येत चांगली होईल, हे झालं आरोग्यासाठी। पण ह्याशिवाय तुम्हाला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून जर काही तुम्ही केलं तर निश्चितच तुमची तब्येत चांगली राहू शकते। आपण आता परवाच आपण सिंदूर हे ऑपरेशन सिंदूर पाहिलं, आपण पाकिस्तानवर जो काय पाकिस्तानने आपल्याला हल्ला केला त्याचा डिफेन्स म्हणून इंडियाने पण हल्ला केला। तुम्ही टीव्हीवर बरेच व्हिज्युअल पाहत असाल, तर पाकिस्तानकडनं असे खूप ड्रोन येत होते आणि आपली ती एअर डिफेन्स सिस्टीम उडवून लावत होती। आणि हेच काहीच वॅक्सिनेशनच्या बाबतीत आहे, म्हणजे आपण सगळी जरी काळजी घेत असलो तरी आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण जिथे राहतो तिथे आपल्या आजूबाजूला इन्फेक्शनचे खूप रुग्ण असू शकतात
आणि त्यांच्या शरीरातनं आपणही इन्फेक्शन होऊ शकतं. त्यांच्या शरीरातनं ड्रॉपलेट आले, त्यांनी समजा एखादा सर्दी झाली आणि तो आपल्यासमोर जोरात शिंकला, तुम्ही बसनी जाताय, तिथं कोणी शिंकलं तुमच्यासमोर, तर तुमच्यावर ते छोटे छोटे व्हायरसेस, बॅक्टेरिया अटॅक करू शकतात. आता ह्यांनी अटॅक करू नये म्हणून काही करता येईल का? तर ती जी एअर डिफेन्स सिस्टीम आपण सैनिकांना म्हणतो, ती एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे व्हॅक्सिनेशन. आता व्हॅक्सिन म्हणजे नेमकं काय असतं? व्हॅक्सिनेशन आम्ही म्हणतो, ऍज अ डॉक्टर म्हणतो की गिफ्ट आहे मानव जातीसाठी. कारण एक तुम्ही ते इंजेक्शन घेता आणि त्या पद्धतीचा आरोग्यावर पुन्हा जंतूंनी हल्ला केला तर तुम्हाला त्याचा इफेक्ट होत नाही, याला आम्ही व्हॅक्सिनेशन म्हणत असतो. तर हे व्हॅक्सिन जर तुम्ही एक छोटं इंजेक्शन घेतलं एखाद्या व्हायरसचं म्हणा किंवा एखाद्या न्यूमोनिया सारख्या आजाराचं, तर तुम्हाला कसा काय फायदा होतो, काय बेनिफिट्स मिळतात? तर जेव्हा तुमच्या शरीरात हे इंजेक्शन दिलं जातं, नेमकं ह्या इंजेक्शन मध्ये काय असतं, तर जे तुमच्यावर अटॅक होणार आहे तेच तुम्हाला आम्ही देत असतो. आणि हे का देत असतो की आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रतिकार क्षमता असते प्रत्येकाच्या शरीरामध्ये, आणि ह्या प्रतिकार क्षमतेला त्या जंतूंचा आधीच सराव झालेला असेल, त्या जंतूंची माहिती आधीच मिळाली असेल, तर ती प्रतिकार क्षमता अजून सुदृढतेने जेव्हा ते मेन जंतू येतात आपल्यावर तेव्हा अटॅक करून त्याला नलिफाय करतात किंवा त्याला न्यूट्रलाइज करतात. तर हे मेन बेनिफिट हा व्हॅक्सिनेशनचा असतो, म्हणून आपण व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. याशिवाय अजून काही असतात का की ह्या बेनिफिट्स ऑफ इम्युनायझेशन? तर एकतर एवढ्यावरही म्हणजे समजा आता तुम्ही न्यूमोकोकल, आम्ही न्यूमोनियाचं जे व्हॅक्सिन म्हणतो ते जर घेतलं तर तुमच्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहे न्यूमोनिया होण्याची? 75% कमी शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला 4 पेशंट पैकी एकालाच न्यूमोनिया व्हायची शक्यता आहे. म्हणजे 75% तुमची शक्यता कमी होते न्यूमोनिया व्हायची. आणि एवढ्यावर जो चौथा आहे त्याला जो न्यूमोनिया झाला तरी त्याचं सिम्पटम्स किंवा त्याचं जे हे आहे ते खूप कमी प्रमाणात असतं, त्याचा तो त्रास देण्याची क्षमता आहे ती खूप कमी असते. त्याच्यामुळे हे आपण व्हॅक्सिनेशन करत असतो. याशिवाय ह्या प्रकारच्या इम्युनायझेशनमुळे समजा इथल्या असलेल्या सगळ्यांनी हे व्हॅक्सिन घेतलं तर आपल्या सगळ्यांची प्रतिकार क्षमता जर वाढली तर तो आजार ह्या कम्युनिटीमधनं कमी व्हायला मदत करतो. आम्ही त्याला मेडिकलच्या भाषेत हर्ड इम्युनिटी म्हणतो. सगळ्यांची जर प्रतिकार क्षमता वाढली, जसं आपण कोरोनाच्या वेळेस केलं की आपण सरसकट सगळ्यांना लसी दिल्या, सरसकट सगळ्यांना लसी दिल्यामुळे सगळ्यांची प्रतिकार क्षमता वाढली आणि कोरोना स्प्रेड व्हायचं जे प्रमाण आहे ते पण कमी झालं. तर आमचा जनजागृती करायचा उद्देशच आहे की जेवढे जास्त लोक हे इम्युनायझेशन करतील किंवा व्हॅक्सिन घेतील तेवढा तो आजार कमी व्हायला समाजामध्ये मदत होईल. यासाठीच ही जनजागृती आपण करत आहोत. आता आम्ही असं म्हणतो की खरंच जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं तर एक छोटंसं, आता जसं गणेश कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता, आयसीयू वगैरे ठेवावं लागलं, एका छोट्या इंजेक्शनमुळे तुमची आयसीयूची यात्रा किंवा आयसीयू पर्यंत जायची शक्यता खूप कमी होऊ शकते. त्याच्यामुळे हे इम्युनायझेशन करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे लहान मुलांना आपण विचारत पण नाही, सगळ्यांना माहीत झालेलं आहे. लहान मुलगा जन्माला आला की पहिल्या दिवशीपासून आपण त्याला व्हॅक्सिन देत असतो, हे आजार होऊ नये, पोलिओ होऊ नये, विजल्स होऊ नये त्याच्यासाठी. पण आता आपल्या ज्येष्ठांमध्ये हे काही व्हॅक्सिनेशन आहे, ज्येष्ठांमध्ये पण लसीकरण आहे, ही कन्सेप्टच बऱ्याच जणांना नवीन आहे किंवा किंवा माहीत नाहीये. तर आता आपलं मेडिकल सायन्स ज्या पद्धतीने प्रोग्रेस होत आहे तर बऱ्याचशा आजारासाठी अशा पद्धतीच्या लसी उपलब्ध आहेत आणि त्याची माहिती देण्यासाठी म्हणून आपण आजचा प्रोग्राम केलेला आहे. आणि याच्यामध्ये काही लसींची माहिती मी देणार आहे की जी घेणं आवश्यक आहे किंवा ती काही लोकांनी तर घेणं म्हणजे कंपल्सरी आहे. तर त्यामध्ये आपल्या भारतामध्ये ज्या लसी रिकमेंड केलेल्या आहेत अडल्ट किंवा मोठ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी, त्यामध्ये सगळ्यात आधी न्यूमोकोकल लस आहे. न्यूमोकोकल हे म्हणजे बॅक्टेरिया आहे. जेव्हा न्यूमोकोकल किंवा न्यूमोनिया होत असतो त्याचं मी पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगणार की काय त्रास होतो किंवा काय होऊ शकतं त्यांनी, ह्याच्यावरची एक लस आम्ही आवर्जून सांगत असतो की तुम्ही घ्या. याशिवाय दुसरी लस म्हणजे आपण पाहतो की आपल्याला प्रत्येकाला जवळपास वर्षातनं एकदा दोनदा तरी खूपच सर्दी होती आणि काही जणांना ती सर्दी अशी होती की त्यांचे 8 दिवस जातात. आता हे तुमच्या बऱ्याचशा हेल्दी लोकांना सर्दी झाली तर ते 2-4 दिवसात तयार होतं. पण ज्यांची मुळातच प्रतिकार क्षमता कमी आहे किंवा ज्यांना एखाद्याला खूप जास्त डायबिटीस आहे किंवा एखाद्याला हार्ट डिसीज आहे, एखाद्याला अस्थमाचा त्रास आहे, अशा माणसाला जर सर्दी झाली तर त्याचा त्रास खूप जास्त होऊ शकतो. मग अशा माणसाने जर लस घेतलेली असेल निश्चित प्रमाणात हा त्रास कमी होतो. बऱ्याच जणांना तर सर्दी पण वर्षातनं ऋतू बदलला की सर्दी होत असते
आणि अशा वेळेस तुम्ही जर व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर निश्चित त्याचा परिणाम कमी होतो आणि तुम्ही आजारी राहण्याची शक्यता कमी होते. याशिवाय अजून 2-3 फरक आहेत म्हणजे आपण नागिन म्हणतो त्याच्यासाठी पण लस अवेलेबल आहेत, पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि ती लस खूप महाग असल्यामुळं आम्ही ते जास्त त्याच्याबद्दल आम्ही सांगत नाही. पण एक ज्येष्ठांसाठी सध्याच्या घडीला 2 लस खूप महत्वाच्या आहेत. एक न्यूमोनियाची लस आणि दुसरी आहे ती इन्फ्लुएन्झा किंवा सर्दीची लस. आता हे आपण म्हणतो की न्यूमोनिया फक्त आपल्याला असं वाटतं की रेस्पिरेटरी म्हणजे लंग मधलंच इन्फेक्शन आहे, तर असं नाहीये. तुम्ही जेव्हा एक न्यूमोनियाची लस घेत असता तर हे ज्याच्यामुळे होतं ते आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये त्याला स्ट्रेप्टोकॉक नावाचे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं आपला कोरोनाचा व्हायरस होता त्याच्याच भाऊ बंदीपैकी एक छोटा असा बॅक्टेरिया आहे ज्याच्याने न्यूमोनिया होत असतो. पण तो फक्त न्यूमोनियाच होईल असं नाही, तो जर रक्तात पसरला तर त्याला आम्ही बॅक्टेरिया म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं. मेंदूत पसरला मेनिंजायटिस म्हणतो, मेंदूवर सूज येऊ शकते. तो कानामध्ये पसरला तर कानात नंपू येऊ शकतो, त्याला ओटायटिस मीडिया म्हणतो. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी हे बॅक्टेरिया हल्ला करू शकतात आणि या सगळ्यांचं प्रोटेक्शन जेव्हा तुम्ही न्यूमोनियाची लस घेत असता तेव्हा तुमच्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळे ही लस घेणं फार आवश्यक आहे. आता ही जी लस आहे तर आपल्या खरं तर सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. 65 वर्षानंतरच्या प्रत्येकाने तर आवर्जून घ्यायलाच पाहिजे. पण कधी कधी हे शक्य नसेल तर घरातले जे असे लोक आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना अस्थमा आहे, ज्यांना हार्ट डिसीज आहे, ज्यांना किडनी डिसीज आहे आणि यांना जर इन्फेक्शन झालं तर यांची अजून तब्येत खराब व्हायची शक्यता आहे. अशांनी तर घ्यायलाच पाहिजे असं आम्ही वैद्यकीय याच्यामध्ये सांगतो. पण खरं तर सांगताल मला तुम्ही तर प्रत्येक अडल्टनी 65 वर्षानंतर किंवा ज्यांना आजार आहेत 60 वर्षानंतर ही लस घेतल्या गेलीच पाहिजे. याशिवाय दुसरी जी लस आहे आपण त्याला फ्लू किंवा सर्दीचा आजार म्हणत असतो ती आहे इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन. आता ती न्यूमोनियाची लस आहे ती तुम्ही एकदाच घेतली तरी तुम्हाला खूप काळापर्यंत त्याची प्रतिकारक क्षमता राहते. पण आपण सर्दीचं कसं असतं की सर्दीचा जो व्हायरस आहे तो बदलत असतो दरवर्षी. त्याच्यामुळं ही जी लस आहे ही लस दरवर्षी बदलते. त्याच्यामुळे ही सर्दीची किंवा इन्फ्लुएन्झाची लस आहे ती साधारणतः दरवर्षी तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि ती सप्टेंबरमध्ये आपण युजली रिकमेंड करतो. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा पावसाळा अजून वाढायची शक्यता असते, सर्दीचा मोसम चालू व्हायची शक्यता असते, अशा वेळेस जर तुम्ही घेतलं तर साधारणतः वर्षभर सर्दीपासून तुम्हाला प्रोटेक्शन ही लस मला देऊ शकते. आपण बरेच जण म्हणतात की ही लस घेतली की तुम्हाला सर्दी होणारच नाही का? नाही, सर्दीच्या लसीच्या बाबतीत हे आहे की शक्यता ती 50% कमी होते आणि जरी सर्दी झाली उरलेल्या 50%ला तरी त्याची प्रमाण किंवा त्याची तीव्रता सिव्हिरिटी ही कमी असते. आता ह्या साईड इफेक्ट्स आहेत का? आपण ह्या ज्या 2 लसी म्हणतोय त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. कोणतीही जेव्हा लस आपण घेतो, जसं कोरोनाची पण आपण लस घेतली तेव्हा प्रत्येकाला बऱ्याच जणांना कोरोना थरासारखं झालं होतं. 2-3 दिवस ताप आला, काही जणांना इथे पुरळ आली किंवा इथे फोड आल्यासारखं झालं तिथे लस घेतली. तर हे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत या लसीचे. म्हणजे जसं की 1-2 दिवस ताप आल्यासारखं वाटणे किंवा तुम्हाला थंडी वाजून येणे किंवा तुम्हाला जिथं लस घेतली तिथं लालसरपणा जाणवणे, तुम्हाला बॉडी मसल पेन होणे, हे कॉमन साईड इफेक्ट आहे. त्याच्यात घाबरायची गरज नाही. ह्याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये ती लस व्यवस्थित दिल्या गेलेली आहे आणि त्यांनी तुमची प्रतिकारक क्षमता जागी केलेली आहे तुमच्यात. तुम्हाला जर थोडेसे साईड इफेक्ट जरी आले तर त्याच्यात घाबरायसारखं काही नाही, उलट ती चांगली गोष्ट आहे. आणि जरी पुढचं सबसिक्वेंट तुम्हाला इन्फेक्शन झालं तर निश्चित त्याच्यावर त्याची सिव्हिरिटी कमी असेल किंवा इन्फेक्शन होणारच नाही याची ऑलमोस्ट खात्रीच आहे. आता ही लस कशी घ्यायची, कुठे घ्यायची किंवा केवढ्याला मिळेल हे एक प्रश्न असतो. तर आम्ही असं ठरवलं की आता आम्ही स्नेह सावली म्हणून मी संस्था चालवतो. तिथे आता सध्याच्या घडीला 57 वृद्ध लोक आहेत आणि बरेचसे आजारी वृद्ध आहेत. तर त्याच्याबद्दल मी 2 स्लाइड मध्ये पुढची माहिती सांगणार आहे. तर तिथे काम करताना आम्हाला असं जाणवलं की चांगले लोक असतात, बरेचदा त्यांना काहीतरी किडनीचा आजार असतो आणि न्यूमोनिया होतो आणि त्यांना आयसीयू पर्यंत जातात, किंबहुना कितीतरी आयसीयू बाहेर पण जायला लागतात. मग आम्ही असं ठरवलं की हा जर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर मग आपण रोटरी सोबत जर काही अशा चांगल्या संस्थांसोबत लोकांमध्ये जनजागृती केली आणि लोकांना कमीत कमी पैशामध्ये ही लस देऊ शकतो
तर हा खूप मोठा फायदा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायचा ठरवला आणि त्या दृष्टीने आम्ही स्नेह सावलीतर्फे आणि रोटरीतर्फे असा प्रयत्न केला. आमचं कंपन्यांची 2 बोलणं चालू आहे. तर सध्या आम्ही नाव नोंदणी करतोय आणि 1 महिन्याच्या आत आम्हाला ज्या किमतीत मिळेल माझ्या मते तर ती अर्ध्या किमतीतच मिळायची शक्यता आहे. ती लस डायरेक्ट कंपनीकडनं आम्ही घेऊ आणि ती स्नेह सावलीमध्ये त्याच किमतीत ज्या किमतीत मिळाली त्याच किमतीत आम्ही तुम्हाला जे काही नाव नोंदणी लोक त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये देण्याचा खर्च, लस साठवण्याचा खर्च, डॉक्टरांचा खर्च हा आम्ही एक सामाजिक काम म्हणून हे करणार आहोत. त्याच्यामुळे तो कोणताही खर्च नसेल. जी काय लसीची किंमत आहे तो आणि त्यातही जे निराधार लोक आहेत ज्यांना खरंच कोणी नाहीये, जसे आता स्नेह सावलीत आमच्या बरेच निराधार लोक आहेत, त्यांना काही स्पॉन्सर टाकून किंवा आम्ही ती लस फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार. आता ह्या निमित्ताने मी आलेलोच आहे तर आम्ही जे सामाजिक काम स्नेह सावलीचं करत असतो ते 2 स्लाइड्स मध्ये 2-3 स्लाइड्स मध्येच मी सांगणार. मागच्या 2018 पासून आम्ही ही सामाजिक संस्था स्नेह सावली केअर सेंटर म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे चालवत आहोत. हा काही वृद्धाश्रम नाहीये. मला वैद्यकीय क्षेत्रात काम करताना असं लक्षात आलं की एका बाजूला आपल्याकडे मोठाले रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला वृद्धाश्रम. पण असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना वैद्यकीय मदत पाहिजे किंवा रोजच्या कामासाठी परावलंबित्व आलेले, एखाद्याला पॅरालिसिस झालेलं असतं. पहिले 3-4 दिवस मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असते. पण खरा प्रश्न चालू होतो डिस्चार्ज नंतर यांना कुठे ठेवायचं. त्यांच्या नाकामध्ये नळी असते, बरेचदा लंगीच्या ठिकाणी नळी असते, पाठीला टिचर झालेले असतात आणि मग रोज डॉक्टर कुठून बोलवणार, त्यांची फिजिओथेरपी कुठून करून घेणार, त्यांना व्यवस्थित औषधं कशी देणार. तर मग अशा लोकांची खूपच हेळसांड होते. मग अशा वेळेस आपण काय करतो की कोणातरी नर्सिंग ब्युरो करून एखाद्या सिस्टरला किंवा कोणातरी ह्यांना ब्रदरला बोलवतो. पण त्या ब्रदरचं वगैरे नॉलेज त्यातलं नसतं, रोज डॉक्टर पाहत नाही. त्याच्यामुळे हळूहळू त्यांची तब्येत खराब होते, पाठीची टिचरं वाढतात, हे होत नाही, म्हणजे त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट मिळत नाही. तर अशा लोकांसाठी काहीतरी करावं या हेतूने आम्ही ही संस्था काढली. आजच्या घडीला या संस्थेमध्ये 57 लोक आहेत आणि 40% जवळपास जे लोक आहेत ती पूर्ण निराधार जे लोक आहेत आणि आजारी आहेत. त्यांच्यासाठी तर संस्था ती पूर्ण जबाबदारी घेते आणि जे पैसे देऊ शकतात अशा लोकांना आम्ही काही कमी पैशामध्ये तिथे ही सेवा देतो. त्याच्यामध्ये राहणं, खाणं, पिणं उत्कृष्ट ते तर देतोच आपण. याशिवाय रोज 3 डॉक्टर येऊन त्यांना पाहतात. आमच्याकडे 35 नर्सिंग स्टाफ आणि आयाबाई आणि मुलं आहेत. आमच्या संस्थेचं ध्येय वाक्य की पाठीला टिचर बेडसोर होणं म्हणजे आमची संस्थेचं एक रिस्पॉन्सिबिलिटी. दर 2 तासाला पेशंटची चेंज ऑफ पोझिशन केली जाते. याशिवाय आजारी पडलेले जेव्हा वृद्ध किंवा अशा असतात की जे महिन्यानुमहिने आजारी पडतात त्यांची उर्मी लढण्याची, जगण्याची उर्मी कमी झालेली असते. त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट खूप लागत असतो. आमच्याकडे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, पुन्हा सायकॅट्रिस्ट काही जण व्हिजिट करतात. आम्ही त्यांच्यासाठी खास प्रोग्राम करून की त्यांना तुम्ही बरे होऊ शकता म्हणून आम्ही त्यांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की कितीतरी रुग्णांना, कितीतरी लोकांना आम्ही ह्या संस्थेचा फायदा झालेला आहे आणि ते अगदी चालत पायावर घरी गेलेले आहेत आणि ते खूप म्हणजे समाधानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आता आपण बघतोय की डिमेन्शिया आहे, स्मृतिभ्रंशच असेल, अल्झायमर्सच्या असतील, ज्या लोकांना सतत काळजी घ्यावी लागते, त्यांना भरवावं लागतं, त्यांची शिसू काढावी लागते, अशांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. असे पण लोक संस्थेमध्ये आम्ही घेत असतो आणि त्यांच्यासाठी सतत आमची 35 जणांची जवळपास टीम आणि आम्ही 11 डॉक्टरांनी मिळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही संस्था चालू केलेली आहे. तर यांच्यासाठी काम करत असतो आणि यांच्यासाठी बरेचसे प्रोग्रामही आपण घेत असतो. म्युझिक थेरपी आहे, रोज फिजिओथेरपीचे क्लासेस होतात, व्यायाम करणं कंपल्सरी आहे आमच्या संस्थेमध्ये, रोज फळं दिले जातात त्यांना. अशा पद्धतीने ही संस्था चालते. देवाच्या कृपेने आम्हाला एक मोठी जागा स्नेह सावलीला डोनेशन मध्ये मिळाली आहे. सध्याची जागा आहे ती रेंटची जागा आहे. तर तिथं एक अद्यावत नर्सिंग केअर सेंटर उभारायचा प्रयत्न आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून करत आहोत आणि सगळं जसं वेळ पार पडलं पुढच्या 6 महिन्यामध्ये नक्कीच आम्ही पहिली फेज कंप्लीट करून तिकडे शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत आहोत. ती नवीन बिल्डिंग अशी असणार आहे दाखवली आणि त्याच्यामध्ये हे जे पॅलिएटिव्ह केअर आम्ही म्हणतो, पॅलिएटिव्ह केअर म्हणजे बऱ्याच जणांना असं असतं की कॅन्सर झाला एखाद्याला, तर आम्ही कॅन्सर तर कमी करू शकत नाही, पण त्याचे जे उरलेले दिवस आहेत त्या रुग्णाचे ते कसे आनंदी जातील, ते कसे पेन फ्री जातील असा प्रयत्न करत असतो आम्ही वैद्यकीय. त्याला आम्ही पॅलिएटिव्ह केअर म्हणत असतो.
तर ते पॅलिएटिव्ह केअर आम्ही तिथे करत असतो. याशिवाय अल्झायमर्सचे पेशंट, पार्किन्सनचे पेशंट, एंड ऑफ लाईफचे पेशंट तिथे घेऊन त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचा प्रयत्न करत असतो. आणि या निमित्ताने मी तुम्हालाही म्हणतो की प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कधीही कोणीही संस्था पाहायला येऊ शकतं आणि त्यांना काही वाटलं तर पैशाचं तर तुम्ही डोनेशन वगैरे तिथं देऊ शकता. पण वेळेचं डोनेशन खूप महत्वाचं असतं. तिथं जाणारे एकटे नागरिक आहेत, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला, त्यांच्याशी बोलला तर त्यांनाही खूप छान वाटत असतं. अशा पद्धतीने पण तुम्ही संस्थेला मदत करू शकता, तिथल्या लोकांना मदत करू शकता. तेव्हा तुम्ही कधी वेळ मिळाला तर अवश्य संस्थेमध्ये या आणि ही लस घेण्यासाठी आमचे इथं जे कर्मचारी बसले त्यांच्याकडे नाव नोंदवा आणि लवकरात लवकर ही लस तुम्हाला देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेला म्हणलं असतं त्याच्यावर ती जवळपास थोडीशी महाग आहे, 9,000 रुपयाला. याशिवाय आपण टिटॅनस आणि डिप्थेरियाची जी नेहमी लस घेतो ती असं म्हणतात की 10 वर्षात एकदा ती लस घ्यायला पाहिजे. ती एक कॉमनली आम्ही लस रिकमेंड करतो. याशिवाय ह्याच मेन अडल्ट मध्ये कॉमनेस्ट लसी आहेत. तर कसं आहे, ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी आहे काही आजारांनी, एखाद्याला आता लवकरच 25 वर्ष 30 वर्ष डायबिटीस झाला, डायबिटीस मध्ये प्रतिकारक क्षमता कमी असते किंवा तुम्ही असं म्हणाल वारंवार आजारी पडणारे लोक आहेत ज्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता कमी आहे, तर लसेनी आपण त्या माणसाची प्रतिकारक क्षमता वाढवत असतो. त्याच्यामुळं अशा लोकांना पण आवर्जून आम्ही ती लस देत असतो. इव्हन आता मॅडम पेडियाट्रिशियन आहेत, त्या सांगतील की न्यूमोकोकलची लस आता पेडियाट्रिक्स मध्ये लहान मुलांमध्ये पण रिकमेंडेड आहे. तर लस घेण्याचा पॅरालिसिस झाला आणि सध्या काही रेस्पिरेटरी इन्फेक्शन वगैरे नसेल, शुगर वगैरे चांगल्या कंट्रोल असेल नसेल तर मग आपण नक्की निश्चितपणे देऊ शकतो. सर माझ्या वडिलाचं तर 92 वय आहे, त्यांना जर देता येईल का? 92 वय आहे त्यांचं, त्यांना घेऊन न्यूमोनियाची त्याच्यात 2 पद्धतीच्या लसी आहेत. तर त्यातली जी थोडीशी महाग लस आहे ती जर घेतली तर तुम्हाला कमीत कमी 5 वर्षापर्यंत 5 ते 7 वर्षापर्यंत तुमची प्रतिकारक क्षमता मजबूत राहते. त्याच्यामध्ये तोपर्यंत मग घ्यायची गरज नसते. तुम्ही जे आता देणार ती किती दिवस काय तुम्ही आता उपलब्ध करून द्यावा हा ची इफेक्ट किती दिवस राहा 5 वर्ष अशी माझी महाग 2 प्रकारचे लस तुम्ही किमती जास्त नाही, आम्ही जास्त किमतीची चांगली लस कमी मध्ये हा करून देतो. सर माईकवर मी आहे डॉक्टर म्हणून काम करत असतो. पेशंटशी वारंवार संबंध येतो, पेशंटच्या रक्ताशी संबंध येणे, पेशंटच्या लाळेशी संबंध येणे, पेशंटच्या लघवीशी ज्यांचा संबंध येऊ शकतो अशांनी हिपॅटायटिस बी ची लस घेणं कंपल्सरी आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, तुमचं एज किती पण असो. आम्ही सगळ्यांनी डॉक्टरांनी, सिस्टरांनी, नर्सेसनी घेतलेली असते. हिपॅटायटिस ए ची जी लस आहे ती युजली तुमच्या एरियामध्येच हिपॅटायटिस ए खूप कॉमन असेल, खूप वारंवार हे व्हायला लागलं हिपॅटायटिस एचं इन्फेक्शन, तर अशा लोकांना आपण युजली हिपॅटायटिस ए ची लस. नाही, डायबेटिक टाईप 1 जर असेल पेशंटला तर त्यांना ह्या सगळ्या लसी देणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर घेतलेला. कारण डायबेटीस हा आजार असा आहे की सगळ्या सिस्टीमवर अफेक्ट करतो तो एक, आणि दुसरं त्यामध्ये प्रतिकारक क्षमता शुगर जास्त राहिल्यामुळे कमी व्हायची शक्यता असते. त्यांना बरेचदा इन्सुलिनवर असतात डायबेटीस म्हणून अशा पेशंटला लस घ्यायला.
येणारा जो करोनाचा प्रकार आहे, नवीन प्रकार, त्याचा प्रकार पूर्वी काही उपयोग हो, करोनाचा ही लस जर घेतली, न्यूमोनिया, कसं आहे, असं म्हणतात की ह्या दोन्ही लस जर घेतल्या तुम्ही तर तुम्हाला करोनाचे सिम्पटम्स पण काही प्रमाणात कमी होऊ शकतात. म्हणजे एक इन्फेक्शन झालं की माणसाची, आता मी जसं म्हणलं की एअर डिफेन्स सिस्टीम मी दाखवली पाकिस्तान सोबत आपण वापरली. आता ही एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे प्रतिकार क्षमता, ती जर वापरल्या गेली तुमची एकदा आणि अशा वेळेस दुसरा पुन्हा अटॅक झाला, तुम्हाला अजून जास्त त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे अशी लस जर घेऊन तुम्ही ऑलरेडीच एअर तुमची डिफेन्स म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवलेली असेल, निश्चित फायदा होतो. सर्वांनी घेतलेले आहे, आता पुन्हा कोरोना येत आहे, त्याचा इफेक्ट होईल. नाही, आता करोना जरी म्हणत असली तर आमचं वैद्यकीय आत्ताचं जे सध्याचं सायन्स किंवा सध्याचं जे प्रेडिक्शन सांगते की करोनाचा हा प्रभाव सर्दीसारखा असेल. कारण आता आपल्या सगळ्यांचं लसीकरण झालेलं आहे, आपल्या सगळ्यांची प्रतिकार क्षमता करोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार आहे. अशा वेळेस जरी करोना आला तर एवढं घाबरायचं नाही जसं आपलं पहिल्या वेळेस झालं होतं. आणि आता आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम करोनाला नेमकी काय ट्रीटमेंट द्यायची ते पण माहित झालेलं. पूर्वी कसं नुकताच आला होता, आपल्याला काहीच माहित नव्हतं, आपल्याला जे वाटलं ते आपण देत राहायचं. स्नेह सावलीवरच म्हणत होतो, पण आताच मी तुमच्या अध्यक्षांशी बोललो तर ते काय म्हणाले की जर आपल्या इथं नंबर थोडासा 10 लोक 15 लोकांनी जर हे केलं तर आम्ही इथे येऊन देऊ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्यानिमित्तानं तुम्हाला स्नेह सावलीची भेट पण येईल, बघता पण येईल. असं रस्त्यावर आहे बीड बायपासला, त्याच्या अलीकडे 2 प्लॉट अलीकडे मोठी बिल्डिंग आहे. पेडियाट्रिशियन आहेत, लहान मुलांच्या डॉक्टर. त्यांनी काही वर्षापूर्वी असं ठरवलं की आता प्रॅक्टिस बराच वर्ष केली आपण, 25-30 वर्ष, आता मला सामाजिक काम करायचंय म्हणून त्यांनी असं अचानक प्रॅक्टिस बंद केली. आणि आमचं नशीब चांगलं की त्या स्नेह सावलीला जॉईन झाल्या आणि आता त्या पूर्ण वेळ स्नेह सावलीमध्ये देतात आणि तिथे सकाळी 10 वाजता मॅडम येतात, सगळ्यांची काळजी घेतात. त्यांच्यामुळे आम्ही स्नेह सावलीमध्ये अनाथ 2 बालक पण घेतलेले आहेत. आणि आता आमची जी नवीन स्नेह सावली होणार आहे तिथं आम्ही मोठं लहान मुलांसाठी पण एक युनिट काढत आहोत. पण मॅडमनी त्याच्यानंतर वृद्धांसाठीचा जेरियाट्रिक मेडिसिनचा कोर्स पण केला आणि आता त्या सगळं स्नेह सावली खूप ऍक्टिव्हली बघत असतात. आणि परावलंबित्व आलं, तुम्हाला तुम्ही बेड रिडन झालात तर त्या लोकांना जी सपोर्टची गरज असते अशा लोकांना आम्ही स्नेह सावलीत घेतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा काही आम्ही वृद्धाश्रम नाही, म्हणजे नॉर्मल एकदम सगळं स्वतः करणाऱ्या वृद्धांना आम्ही स्नेह सावलीत या म्हणत नाही, उलट त्यांना बरं झाल्यावर आम्ही वृद्धाश्रमात जा म्हणतो. कारण पण काही कारणाने परावलंबित्व आला असेल, डिप्रेशन जरी आलं असेल, आता काही जणांना इतकं की काहीच करावं वाटत नाही, बेडमधनं उठाव पण नाही वाटत, हे डिप्रेशनचं नैराश्याचं कारण असू शकतं. अशा लोकांना पण आम्ही घेतो, 1-2-3 महिने ठेवतो, 4 महिने त्यांना चांगलं करतो, कशात तरी ऍक्टिव्हिटी. असे खूप एक्झाम्पल आहेत. विषय निघाला म्हणून सांगतो, एक आजी होत्या, त्यांना काहीच करायचं नव्हतं, आता मला सगळं अन्न पाणी सोडून दिलं होतं त्यांनी. त्या एवढ्या वीक झाल्या, मग स्नेह सावलीत आल्या आमच्याकडे. तर आम्ही आधी त्यांना त्यांच्या घरी नवराई म्हणजे त्यांची मुलगी वगैरे बाहेर जायची कामाला, घरी कोणीच नसायचं. पण आता स्नेह सावलीत आम्ही हळूहळू देखभाल चालू केली. आजी हे खा, आजी ते खा, त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. सुरुवातीला तर त्यांनी कशालाच दाद दिली नाही, पण काही दिवसानंतर हळूहळू त्या बोलायला लागल्या आमच्याशी. मग आम्ही त्यांना म्हणलं की तुम्हाला काय करता येतं? ते म्हणे मला काहीच करायचं नाही आयुष्यात. ठीक आहे, मग आम्ही त्यांच्या नातेवाईकांना विचारलं की हे काय करायचं तरुण असताना वगैरे. ते म्हणे विणकाम खूप छान करायचं. मग आम्ही एक दिवस त्यांच्यासोबत ते क्रोशाच्या सुया आणि हे आणून ठेवलं बाजूला. ते म्हणे तुम्ही असं काही केलं तरी मी काही विणणार वगैरे नाही. पण काही दिवसांनी काय झालं की त्यांच्यातला तो जागृत झाला, स्वतःतला तो विणकाम करणारा माणूस. आणि एक दिवस त्यांनी विणकाम करायला सुरू केलं. तर त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, म्हणजे पूर्ण हातपाय वाकडे झालेले. आणि आता त्यांनी एक दिवस मला माझ्यासाठी स्वेटर करून दिलं. वाह, क्या बात आहे. आणि आज त्या इतक्या म्हणजे जीवनाकडे पाहायचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन झाला ना. आता सगळ्यांना काहीतरी करून देतात, जेवतात, मी चांगली झाली पाहिजे हे त्यांच्यामध्ये जागवल्या गेलं. तर असं काम आम्ही स्नेह सावलीच्या निमित्ताने करायचा प्रयत्न करतो.
सरांनी माझी खूपच ओळख म्हणजे धन्यवाद सर. नाही, मी माझं काम करण्यासाठी आलेली आहे. मला त्यातनं समाधान मिळतं हे पण तितकंच खरं आहे. आणि आजी आजोबांचे सगळ्यांचे आशीर्वाद पण मिळतात. तर मी सरांनी सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला व्हॅक्सिनेशन बद्दल सांगितलंय. मी आता 30-35 वर्ष लहान बाळांना लस दिली आहे. आता तुम्हाला सगळ्या मोठ्या आजी आजोबांना पण देऊ इच्छिते. तर कृपया सगळ्यांनी याची नोंदणी करावी आणि आम्ही अगदी सरांनी सांगितलं तसं कमीत कमी दरामध्ये देण्याचा प्रयत्न करू. आणि लसीला घाबरण्याचं काहीही कारण नाही. फार काही साईड इफेक्ट आजकाल इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे सायन्स की त्याच्यामुळे लसीकरणाचे असे जे तुम्हाला वाटतं की बाबा आपल्याला ताप येईल, दुखेल आणि मग हात दुखेल, गाय येईल, असं काहीही आजकाल होत नाही. खूप चांगले म्हणजे नवीन प्रकारच्या लसी सध्या आलेल्या आहेत आणि या 3 स्पेशली सगळ्यांनी घ्याव्या असं मी रिकमेंड करेन. फक्त एक छोटंसं त्याच्याबद्दल फक्त आवाहन करते, ज्येष्ठांचे लसीकरण ही आहे आपली जबाबदारी. नातवंडांसोबत आजी आजोबांनी सगळ्या लस टोचून घ्यावी. फ्लू, निमोनिया, हर्पीस ही आवर्जून घ्यावी आणि आपल्या आरोग्याची नवीन कुंडली मांडावी. धन्यवाद. व्यंकटी साडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे रडो मैत्री वांचे दुरितांचे निमित्ताहो विश्वस्वधर्म सूर्ये वाहो जो देवांची जगोले लाहो वर्ष सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मातंड घेता बहिना हे सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू.